नाशिकच्या बातमीने सुरुवात करूयात। नाशिकच्या भावली परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर स्थानिक गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला। महिलेची छेड काढल्याचा जाब विचारताच गावगुंडांनी थेट कुटुंबालाच लक्ष्य केलं, मारहाण केली, जीवघेणा पाठलाग केला, कारची तोडफोड केली। एवढंच नाही तर घोटी टोल नाक्यापर्यंत हा सगळा थरार सुरू होता। या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवत 9 आरोपींना बेड्या ठोकल्या, मात्र 3 आरोपी अजूनही फरार आहेत। हाताने काचा फोडल्या त्यांनी याच्याने। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतं, मागं लागला तर मुलांना लागतोय। इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो। आज कदाचित तुम्हाला आम्ही आहे ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो असतो, कोणाची असती ते नसतं सांगू। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी सांगितलेली ही आपबीती। गावगुंडांच्या दहशतीचा सामनाच नाशिकमधील या कुटुंबाला करावा लागला। या कुटुंबाच्या कारचा गावगुंडांनी पाठलाग केला, कारची तोडफोड केली, लोखंडी रॉडने पर्यटकांच्या कारवर हल्ला करण्यात आला। नाशिक ते टोल नाक्यापर्यंत या कुटुंबाचा गावगुंडांनी पाठलाग करत तब्बल 5 वेळा हल्ला केला। यामुळे हे कुटुंब दहशतीच्या सावटात होतं। दोन्ही पुढच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूची आणि त्यांच्या मागची फायटर काय हा त्याच्यानी ते फोडल्या। आणि जे आम्ही निघालो तिथून आणि नंतर मागे मुलं म्हणते मम्मी अजून एक 2 व्हीलर मागे येते आपल्या, तू ते बघ, आता पार तू व्हिडिओ काढ म्हटलं पटकन, कोण आहे कळेल। तर त्यांच्याकडे रॉड होते त्या 2 व्हीलर, तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेच असेल। तर त्या ब्रिज खाली तिथून त्यांनी पहिले एक रॉड फेकले, दुसरा फेकला, तो तिथे एक्झॅक्ट लागला नाही त्यावेळेस। त्याच्यानंतर ते परत मागे आले, त्यावेळेस आम्ही ती व्हिडिओने काढलेली आहे, पण त्यांनी हे रॉडनी मारले। वर्षा पर्यटनासाठी नाशिकमधील हे कुटुंब भावली धरण परिसरात गेलं होतं। वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या या कुटुंबातील महिलेची गावगुंडानं छेड काढली। महिलेचा पती आणि त्याच्या नातेवाईकांनी याचा जाब विचारला। जाब विचारल्यानं हे कुटुंब आणि गावगुंडांमध्ये वाद झाला। यावेळी इतर गावगुंडांनी येत या पीडित कुटुंबाला मारहाण केली। या वादानंतर हे कुटुंब नाशिकच्या दिशेने निघालं। या वादानंतर या गावगुंडांनी आजूबाजूच्या त्यांच्या इतर साथीदारांना बोलवत या कुटुंबाचा पाठलाग केला। गावगुंडांकडून दुचाकी आणि कारमधून पाठलाग करण्यात आला। पीडित कुटुंबाचा या गावगुंडांनी घोटी टोल नाक्यापर्यंत पाठलाग केला। गावगुंडांनी कार अडवून कारच्या काचा फोडल्या। या कुटुंबाची कार रस्त्यात विविध ठिकाणी अडवून गावगुंडांनी हल्ल्याचा प्रयत्न केला। 30 किलोमीटर आमच्या मागे पडताय म्हणून तुम्हाला फक्त म्हणजे त्या दिवशी 302च गाडवायची होती। आज आम्ही तुम्हाला हे बाईट देतोय की आज आम्ही वाचलोय, आज कदाचित तुम्हाला आम्ही आहे ना कोणाची डेड बॉडी सहित भेटलो असतो, कोणाची असती ते नसतो सांगू शकतो। किती जण होते ते? 10-12 जण 10 ते 12 जण। कोण कुठून येऊन अटॅक करत होतं काही समजत खूप जण होते। त्यांनी पहिला हमला जेव्हा केला तिथं जर ते थांबले असते, चला तुम्हाला राग होता, साहजिक आहे, झाले हातापायी राग होता, तिथं थांबले, अख्खी गाडी फोडा आमची तुम्ही तिथं। त्याच्यानंतर तुम्ही जे फॉलोअप केला ना तो खूप विचित्र केला। त्याच्यामुळे आम्ही हे सगळं खूप राग आहे ना, एकदा मारा, आम्ही कंप्लेंट पण करणार नव्हतो, सोडून द्या, चला तुम्ही पोलीस कंप्लेंट करा, आम्ही करतो, तुम्हाला जर आमचं काही चुकीचं वाटतं आम्ही ती करणार नव्हतो। 30 किलोमीटर आमच्या मागे पडताय म्हणून तुम्हाला फक्त म्हणजे त्या दिवशी 302च गाडवायची होती। गावगुंडांच्या दहशतीत असलेल्या या कुटुंबानं अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी रात्रभर घोटी, इगतपुरी, भावली, नांदगाव यासह इतर गावांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन करत आरोपींची धरपकड केली। या प्रकरणी 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली। विशाल मच्छिंद्र भटाटे, अनिकेत गणेश मानवेडे, अनिरुद्ध विठोबा भागडे, सागर उर्फ लोकेश गोकुळ गीते, विनोद लक्ष्मण बोराडे, सचिन दत्तू आडोळे, अर्जुन चिंदू आडोळे, देविदास कचरू भगत, अजय भूषण दाल भगत अशा या अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत। या कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांपैकी कैलास भागडे, आकाश भोईर, तुषार कडू हे 3 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे।
फरार असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे. त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21 दरम्यानचा. तर त्याच्यामधला तो आरोपी आहे. त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचंही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. एकाच आरोपीचा आहे. एखाद्या पर्यटन स्थळी कुटुंब हे आनंद आणि मौज मजेसाठी जात असतं. मात्र अनेकदा या पर्यटन स्थळावर गावगुंड आणि टवाळखोरांचा त्रास सहन करावा लागतो. या टवाळखोर आणि गावगुंडांवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी होते. नाशिक पोलिसांनीही टवाळखोर आणि गावगुंडांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा दिला. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 मराठी, नाशिक.